बातमीपत्रामध्ये सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे ठाकरे बंधूंसंदर्भातली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे गणेशोत्सवानिमित्तानं राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार असल्याची सध्या चर्चा आहे। याआधी मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू तब्बल 20 वर्षांनी वरळी डोममध्ये झालेल्या कार्यक्रमाला पहिल्यांदा एकत्र आले। त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या। तेव्हापासून उद्धव ठाकरे राज यांच्या निवासस्थानी कधी जाणार अशी चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये आता गणेशोत्सवानिमित्तानं ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र ते येणार असल्याचं दिसतं आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे माणिकराव कोकाटेंसंदर्भातली। या पावसाळी अधिवेशनानंतर आता राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये वादग्रस्त मंत्र्यांबाबत चर्चेची शक्यता आहे। दरम्यान बैठकीपूर्वी अजित पवार कोकाटेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती कळतीये। त्यामुळे आता अधिवेशनात रमी खेळणारी कृषी मंत्री कोकाटेंना अभय मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार याकडे लक्ष असेल। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुण्यामधल्या रेव पार्टी संदर्भातली। पुण्यामधल्या रेव पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। खेवलकरांसह 7 जणांची पोलीस कोठडी आज संपणार आहे, तेव्हा या 7 जणांना आज पुणे कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणात 7 जणांची कोठडी वाढवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल। आणि दुसरीकडे याच प्रकरणासंदर्भात एकनाथ खडसे आज पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये खडसे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल।